पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली। या दुर्घटनेमध्ये एकूण 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे। बचाव कार्य पार पडत असून दुर्घटना घडली तेव्हा पुलावरती किमान 100 पर्यटक असल्याचं सांगण्यात येतंय। मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळ कुंडमळा हे ठिकाण आहे। इथले रांजण खळगे प्रसिद्ध असल्याने या परिसरामध्ये कायमच मोठी गर्दी असते, विशेषतः पावसाळ्यात। शनिवारी रविवारी इथे पुणे परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावरती गर्दी करत असतात। आज अशाच प्रकारची मोठी गर्दी या परिसरामध्ये होती। या परिसरात इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये रांजण खळगे असल्याने पुलावरून नदीचा प्रवाह पाहण्यासाठी गर्दी करण्यात येते। आज दुपारी 3-3:30 वाजण्याच्या सुमारास पुलावरती पर्यटकांची गर्दी झालेली। साधारण 100 पर्यटक पुलावर असताना पुलाचा मधला भाग कोसळला। पूल कोसळल्यानंतर लोखंडी गर्डरमध्ये अडकून 3 पर्यटकांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय, तर वाहून जाणाऱ्या 5 ते 6 जणांना वाचवण्यात यश आल्याचं माध्यमांकडून सांगण्यात आलंय। मात्र उपस्थितांपैकी अनेकांनी किमान 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याचं म्हटलं आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। दुर्घटना घडल्यानंतर इथे स्थानिक लोकप्रतिनिधी, एनडीआरएफच्या 2 तुकड्या आणि स्थानिक मदत पथक दाखल झालं। सुनील शेळके हे इथले स्थानिक आमदार आहेत। ते म्हणाले की हा पूल पर्यटकांसाठी बंद होता, स्थानिक शेतकऱ्यांसाठी हा पूल वापरावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या। पर्यटकांनी या पुलाचा वापर करू नये असं सांगितलं होतं, तरीही या पुलावरती पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती। या गर्दीमुळेच पूर्वीपासून जीर्ण असलेला पूल तुटल्याचं आमदार सुनील शेळकेंनी सांगितलं आहे। मुळात ही दुर्घटना घडली तो पूल ब्रिटिशकालीन असल्याचं सांगण्यात येतंय। साधारण 4 फूट रुंद असणारा हा पूल फक्त पादचारी मार्ग म्हणून वापरण्यात येत होता। सिमेंटचा पिलर आणि लोखंडाचा वापर करून तयार करण्यात आलेला हा पूल जीर्ण अवस्थेत असल्याने नव्याने पूल उभारण्याची मागणी होत होती। नव्याने पुलाची मागणी मान्य करण्यात आलीही होती, त्यामुळेच जुन्या पुलाचा वापर फक्त स्थानिक शेतकऱ्यांनी करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र या पावसाळ्यापासूनच कुंडमळा इथे पर्यटकांची गर्दी होत होती। मागील शनिवारी रविवारी देखील इथे आलेल्या पर्यटकाला वैद्यकीय मदतीची गरज भासल्यानंतर गर्दीतून मार्ग काढण्यासाठी तासाभराचा वेळ लागल्याचं सांगण्यात येत आहे। थोडक्यात पूल बंद असल्याची सूचना लावण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत असलं तरी पुलावरती जाण्यासाठी मज्जाव करण्यासाठी प्रशासनामार्फत कोणीच नसल्याचं स्थानिक लोक सांगत आहे। दुसरीकडे पूल जीर्ण अवस्थेत होता तरीही प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली नसल्याचे आरोप आता होत आहे। यावर अधिक बोलताना स्थानिक खासदार श्रीरंग बारणेंनी पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं। पूल वाहतुकीसाठी बंद होता तरीही पर्यटकांची मोठी गर्दी या पुलावरती झाली होती। तसंच या पुलावरती पर्यटकांकडून दुचाकी घेऊन जाण्यात येत असल्याचं सांगितलं आहे। पुण्यातल्या या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स वरती पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीस म्हणाले की पुणे जिल्ह्यातील तळेगाव नजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झालं। या घटनेमध्ये प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे। काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्ध पातळीवरती शोध घेतला जातोय। घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं आहे। मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे। 6 जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलंय। सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवरती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 32 लोक जखमी आहेत, त्यापैकी 6 गंभीर आहेत। त्यांना उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेनंतर म्हटलं की मी या घटनेची माहिती घेतली आहे, कलेक्टरांना तिथं पाठवलं आहे, त्याची माहिती घेऊन ते मला कळवणार आहेत। सुनील शेळके तिथं गेलेले आहेत, वेगवेगळी माहिती तिथून मिळत आहे। एनडीआरएफची टीम तिथं गेलेली आहे, आजूबाजूच्या नगरपालिकांच्या टीम तिथं गेल्या आहेत। प्रथम दर्शनी असं सांगण्यात येत आहे की जो लोखंडी ब्रिज होता तो फार जीर्ण झाला होता आणि त्याच्यातून जास्त लोक तिथं राहिले आणि मोटारसायकल पण तिथं जात होत्या। त्या बोजाने तो पूल कोसळला। तिथं 8 कोटींचा एक पूल मंजूर आहे, पण त्याबद्दलची सगळी इत्यंभूत माहिती कलेक्टरांना द्यायला सांगितली आहे। त्यामुळे आणखी माहिती मी काही काळानंतर देईल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। त्यामुळे आता या बचाव कार्यानंतर या दुर्घटनेमध्ये नक्की किती नागरिक वाहून गेले याची सगळी माहिती समोर येईल। पण सध्या तरी प्रशासनाकडून नागरिकांना पर्यटन स्थळांवरती जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे। या संपूर्ण घटनेबद्दलची माहिती आणि अपडेट्स आम्ही बोलबिडूच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू।